रामकृष्ण हरी हरे कृष्णा. आपण पंढरपूरला दर्शनाला जातो. पांडुरंगाचं सुंदर दर्शन घेतो. एकमेव भारतामध्ये असं भाग्य आहे की आपल्याला मस्तक डायरेक्ट भगवंताच्या चरण कमलात होतं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का, ही मूर्ती कोणी घडवली असेल, कधी स्थापना केली असेल, कोणी केली असेल? त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओपर्यंत हां तर एक सुंदर त्याचा प्रसंग येतो आणि तुकाराम महाराज आपल्या अभंगातून वर्णन करतात. ते म्हणतात की नाही नाही थांबा, कोणी बसवलं नाही, कोणी घडवलं नाही, तर ते स्वयंभू का, तर स्वयंभू माझा विठ्ठेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बैसविला, भेटाव्यास आलं पुंडलिकास, द्वारिकेची अवघी संपादा घेऊन आले चक्रपाणी पंढरीस, तुका म्हणे मूर्ती घडविली जो म्हणती, तया प्रती तया मुख प्रती किडे पडो. या अभंगामध्ये महाराज म्हणतात की स्वयंभू हा माझा विठेवरी, साक्षात पांडुरंग हे विग्रहाच्या स्वरूपामध्ये उभा राहिलेले येतं. आणि काय, चैतन्याचा गाभा पांडुरंग म्हणजे त्यांच्यामध्ये साक्षात ती शक्ती आपल्या भक्तांना आनंद प्रदान करतात. त्याचा अनुभव कसा, तुम्ही 24 तास 25 तास वारीमध्ये उभा राहिलात किंवा दर्शनाच्या लाईनमध्ये राहिले रांगेमध्ये, तर तुमचा अनुभव असेल 36 तास 25 तास उभा राहिल्यानंतर जेव्हा पांडुरंगाचं एक क्षणासाठी दर्शन घेतात, तर क्षीण गेला भाग गेला, तर एवढं दुःख निघून जातं, शारीरिक मानसिक सगळं दुःख निघून जातं. आणि केवळ एक क्षणात पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या चैतन्य, आपल्या शरीरामध्ये चैतन्य वाढतो आणि तो साहजिक आनंद सुख प्राप्त होतं केवळ भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर. आणि डोक्यात ठेवलं तर काय सांगावं, त्याची गणनाच करू शकत नाही. कारण ते साक्षात पांडुरंगाचा अनुभव आहे. ज्याची भक्ती जेवढी तेवढं भगवंत त्याशी आदान प्रदान करतात. आणि म्हणून चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बसवला, तर कोणी याला घडवलं नाही आहे, कोणी याला बसवलं नाही, याला प्राणप्रतिष्ठा नाही केलेली आहे. का बरं, तर भेटाव्या आला पुंडलिकाच. तर पुंडलिक जेव्हा आपल्या मातापित्याची सेवा करण्याचे, तर पुंडलिक कोण होते, तर मागच्या जन्मामध्ये पद्मपुराणामध्ये प्रसंग येतो की पुंडलिक मागच्या जन्मात मुचकुंद होते. आणि हेच मुचकुंद देवलोकात जाऊन देवतांसोबत युद्ध केलं आणि देवतांना म्हटलं की आम्हाला मुक्ती पाहिजे. देवता म्हटले मुक्ती कोण देऊ शकत नाही, मुक्ती देऊ शकतात एकमेव भगवान विष्णू देतात. आणि म्हणून एवढे थकलेले होते युद्धात, तर त्या देवताकडून त्यांनी वरदान मागून घेतलं. काय वरदान, माझ्या झोपेमध्ये कोणी याचा व्यत्यय नाही आला पाहिजे. आणि भगवान आपला मुचकुंद महाराज एका गुफेमध्ये झोपले. इकडे मथुरावर आक्रमण केलं तर जरासंधाच्या सैन्याने आणि कालयवनाने. त्यावेळेस भगवंताने आपल्या चातुर्याने काय केलं, कालयवनाने एका मुचकुंद महाराजच्या गुफेमध्ये घेऊन आले. आल्यानंतर आडोशाला लपून बसलो. हा कालयवन आला आणि रागाच्या भरात मुचकुंद महाराजाला लाथ मारली. एका लातात ते उठले नाही, दुसरी लत्त प्रहार केला आणि तिसऱ्या लत्त प्रहारामध्ये उठल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं की माझी झोप कोण मोडलेली, तर आपल्या त्या शक्तीने नाही का त्यांनी काय केलं, कालयवनला जळून भस्मसात केलं. आणि जसं भस्मसात केल्यानंतर भगवान कृष्ण नाही का मुचकुंद महाराज समोर नाही का कमरेवर हात ठेवून नाही का उभे होते. आणि आल्यानंतर मुचकुंद महाराजांना आपला स्वतःचा परिचय दिला की मी राजा मंदाताचा पुत्र होतो वंशावळीमध्ये. आणि इकडे भगवान कृष्ण आपल्या स्वतःचा परिचय देतात की वसुदेवाचा पुत्र, देवकीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आणि मग त्याचा सुंदर प्रार्थना होता, त्याचं सुंदर विस्तृत विश्लेषण आहे श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये. आणि मग भगवंताला दर्शन घेतल्यानंतर वरदान मागायला सांगितलं मुचकुंदाला. तर मुचकुंद म्हटले, भगवंत मला काही नको आहे या जगामध्ये, तुझं दर्शन झालं हेच सर्व काही माझ्यात. तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही कमरेवर जे हात ठेवून उभे आहेत ना, ते दर्शन मला कायमस्वरूपी माझ्या डोळ्यासमोर उभे राहावं. भगवंत म्हटलं, कलियुगामध्ये माझा अवतार तुला पाहायला भेटेल. आणि मग त्यावेळेस मुचकुंद महाराज हिमालयात जाऊन तपस्या करतात. आज मी मुचकुंद गुफा आहे बद्रीनाथमध्ये. आणि तेच मुचकुंद पुंडलिकाला जन्म आला, इथे पुंडलिकाच्या रूपामध्ये जन्म घेतला. आणि पुंडलिकाचा जन्म घेऊन भगवंताने मुचकुंदामध्ये जे दर्शन दिलं होतं ते दर्शन भगवंताने पुंडलिकाला दिलं. आणि दिल्यानंतर भेटायला आलं, त्याचं वर्णन इथे केलेलं. आणि कुठून आले पांडुरंग, तर द्वारकेहून आले अवघी संपदा घेऊन. कोणती संपदा घेऊन आली, सगळ्यात मोठी संपदा म्हणजे रुक्मिणी माताला आले, त्यांच्यामुळे रुक्मिणी माता आली. आणि दुसरं गोपाळपुरामध्ये सगळे गोपसखा गाई वासराने घेऊन आले होते. आणि म्हणून आज बी गोपाळपुर हे वृंदावनचं प्रतीक आहे. आणि पंढरपूर हे धाम
द्वारकेचं प्रतीक म्हटलं जातं. जो जीवनात कधी पंढरपूरला आपलं द्वारकेला जाऊ शकला नाही, वृंदावनला जाऊ शकला नाही, तर त्याने जीवनात एकदा गोपाळपुरा आणि पंढरपूरचं दर्शन घेतलं, तर या दोन्ही धामाचं दर्शनाची थोडी सुरू करतो. अवघी संपदा घेऊन आले चक्रपाणी पंढरीस, म्हणजे भगवान पांडुरंग. तुका महाराज म्हणतात, तुका म्हणे मूर्ती घडविली जो म्हणती, जो कोणी मूर्ती घडविली म्हणतो, तया मुखाप्रती किडे पडो, अशा लोकांच्या तोंडामध्ये किडे पडो, असं कठोर शब्दामध्ये तुकाराम महाराज नाही का त्या जे कोणी घडवली, कोणी बैसवली, कोणी प्राणप्रतिष्ठा केली, दगडाची आहे त्याच्यात देव आहे का, अशा लोकांच्या प्रती तोंडात किडे पडो, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणे ध्यानात ठेवा, पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती घडवली नाही, बसवली नाही, तर साक्षात चैतन्याचा गाभा पांडुरंग आपल्या पारशासोबत रुक्मिणी माता, सत्यभामा, राई म्हणजे लक्ष्मी, आपलं राधाराणी, जामवंती, मित्रबंध या सगळ्यांसोबत आलेले आणि गोपसखासोबत आलेले. तर हे सुंदर प्रसंग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नाही का त्याचं चिंतन म्हणून करा आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना ही सुंदर कथा पाठवा, ज्यामुळं त्यांची चेतना पांडुरंगाच्या प्रती, रुक्मिणीच्या प्रती आणि पुंडलिकाच्या प्रती विकसित होऊन भगवंताची कृपा करेल. रामकृष्ण हरी.